नमस्कार मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो का डाळिंबाचं शूट चालत असताना पोटॅशियम मॉलिब्डेनम वापरावं की अमोनियम मॉलिब्डेनम वापरावं. तर मित्रांनो, चला यावर आजचा व्हिडिओ बनवून आपण टाकूया, जेणेकरून शेतकऱ्याच्या मनातलं जे काही शंका आहे किंवा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न चं निवारण होईल. तर मित्रांनो, ज्या वेळेस वातावरण खराब होतं किंवा प्लॉटला पाणी जास्त होतं किंवा अचानक पाऊस पडतो, त्यामुळे आपल्याकडे काय होतं मित्रांनो, आपलं जे डाळिंबाचं जे पीक आहे याला शूट जे आहेत हे जास्त चालतात किंवा शूट पळतात आपण त्याला म्हणू. तर हे शूट पळण्याचे थांबवण्यासाठी आपल्याला जे काय आहे हे फवारणी घ्यावं लागते. त्यामध्ये ज्या आहे साधारणतः सर्वसामान्य गोष्टीमध्ये आपण रेग्युलरमध्ये जर बघितलं तर पोटॅशियम मॉलिब्डेट हे वापरलं जातं. पण काही शेतकऱ्यांच्या मनात शंका येते का अमोनियम मॉलिब्डेटही मार्केटमध्ये भेटतं, तर कुठलं वापरलं पाहिजे. तर यावरच आपण चर्चा करूया. तर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीची थोडीफार माहिती जी आहे भेटेल. आपल्याकडलंही असं टेक्निकली भाषा वगैरे मध्ये काय आपण बोलत नाही. आपण जे आहे सर्वसामान्य आणि शेतकऱ्याला सहज समजून अशा भाषेत जे आहे बोलण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, डाळिंब शेंडा जर आपल्या प्लॉटचा जर चालत असेल तर त्यामागे अनेक कारणं असतात चालण्यासाठी. आपण ते ह्या स्प्रेसोबतच आपण तेही जे आहेत काही जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही ज्यामुळे ते चालत आहे तेही आपण थोडंसं शोधलं पाहिजे. आणि ते शोधल्यानंतर त्याच्यावरही आपण काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे. तर नुसतंच स्प्रे देऊनच काम होणार नाही, तर काही आपण चुकीचं दिलेलं आहे का, आपल्याकडून पाणी जास्त झालं काय, किंवा नायट्रेट बेस एखादं खत गेलं आहे काय त्याच्यामुळे शूट चालतोय, किंवा आता पाऊस जर झाला तर तो काय आपल्या हातात नाही मित्रांनो, त्याला आपण काही करू शकत नाही. पण पाणी देणं हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे. त्यामुळे तेही तुम्ही कव्हर करू शकता आणि नायट्रोजनयुक्त खत गेलं का आहे त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता. तर मित्रांनो, आपली जी मेन चर्चा आहे ती पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट पैकी कुठलं वापरावं. तर मित्रांनो, शेंडा थांबवण्यासाठी तुम्ही पोटॅशियम मॉलिब्डेट ही वापरू शकता किंवा अमोनियम मॉलिब्डेट ही वापरू शकता. काही अडचण नाही. दोन्हीपैकी कुठलंही प्रोडक्ट तुम्ही तुमचे जे आहे हे डाळिंब शेतीसाठी शूट थांबण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, दोन्ही प्रोडक्ट हे चांगलं काम करतात आणि दोन्ही प्रोडक्टचं काम एकच आहे. तर मित्रांनो, हे नेमकं काम काय करतं, आपण तर मारतो पण नेमकं काम काय करतं मित्रांनो हे पण आपल्याला माहीत गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर आपण आणतोय मारतोय पण नेमकं याच्या मागचं रिझन काय आहे, कारण काय, आपण शूट चालल्यानंतर याचाच का वापर करतो. तर याचं मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. जो काय आपल्या झाडामध्ये नायट्रोजन ॲक्सेस म्हणजे थोडक्यात जास्त नायट्रोजन झालेलं आहे त्याला पचवण्याचं जे काम आहे हे पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट जे आहे हे करतं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, जर काय आपण जेवण जर आपण जास्त केलं आपल्या पोटात, समजा आपण थोडंसं प्रमाणापेक्षा जास्त जेवलो तर ते अन्न बघा मित्रांनो आपल्याला पचण्यासाठी जड जातं किंवा आपलं पोट वगैरे जे आहे हे जाम होतं आणि मग ते किंवा पोटाला गॅस सारखा हा प्रकार होतो. आणि आपण याला जे आहे रिलीज करण्यासाठी, गॅस रिलीज करण्यासाठी आपण बघा काहीतरी मेडिसिन घेतो. जसं की समजा आपण इनो घेतो किंवा एक हाजमोला आहे बघा, हाजमोला घेतो, जेणेकरून जे काय आपण ॲडिशनल जेवलेलं आहे किंवा जे ते जेवण जे आहे आपल्याला पचण्यास आपण त्या गोळीचं सेवन करतो किंवा इनो वगैरे करतो. त्यामुळे काय होतं, ते आपलं जे काही पोटात जे आहे ॲक्सेस झालेलं आहे किंवा जास्त झालेलं जे काही पचलं नाही त्याला पचवण्याचं काम करतं आणि आपलं जे आहे रिलीफ जे आहे मित्रांनो आपल्याला भेटतो. थोडक्यात आपल्याला त्याच्यापासून आराम भेटतो. त्याच पद्धतीने जे आहे मित्रांनो हे जे पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट हे कार्य करतं मित्रांनो. जो काय तुमचा नायट्रोजन जास्त झालेला आहे त्या नायट्रोजनचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये करून देण्यास ते मदत करतं. थोडक्यात नायट्रोजन ते पचवतं, नायट्रोजन पचवून त्याचं रूपांतर ते अमिनो ॲसिड्समध्ये करतं
आणि त्यामुळे जे काय आहे आपलं शूट थांबला जातो आणि झाड जे आहे जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी जे आहे चालू होतं थोडक्यात ते कळी वगैरे काढण्यासाठी जे आहे मित्रांनो हे सुरुवात करतं मित्रांनो. तर बऱ्यापैकी आता जे काही शेतकऱ्यांना शंका होती की कुठलं वापरावं, तर ते आपण आता बऱ्यापैकी बोललेलो आहे का दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही आहे. तर याचं मित्रांनो डोस वर काहीचा प्रश्न राहिला का डोस हा रिअल किती असला पाहिजे. तर मित्रांनो डोस जो आहे याचा अमोनियम मॉलिब्डेट किंवा पोटॅशियम मॉलिब्डेट, त्याला डेनमही म्हणतात आणि डेटही म्हणतात, त्यामुळे काही अडचण नाही दोन्हीपैकी कुठलाही शब्द वापरला तरी. तर मित्रांनो याचा जो डोस आहे हा तुमच्या प्लॉटवर जो आहे ठरले जातो, म्हणजे जे काय तुमच्या प्लॉटमध्ये जे सिच्युएशन आहे त्यावर ठरले जातो. जर शेंडा जर तुमचा नॉर्मल चालत असेल तर साधारणतः एक 200 लिटर पाण्याला आपण 40 ते 50 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी आपण हे वापरू शकतो मित्रांनो. आणि शेंडा जर जास्तच पळत असेल किंवा तो कंट्रोल होत नाही आहे तुमचा समजा, तर त्या टायमाला तुम्ही याचा अर्धा ग्रॅम म्हणजे थोडक्यात 200 लिटर पाण्याला 100 ग्रॅमही याचा वापर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटतं शेंडा चालतोय त्या टायमाला तुम्ही याचा वापर करू शकता. पण दोन्ही स्प्रेमधला अंतर किमान मित्रांनो 10 ते 15 दिवसाच्या पुढचं असलं पाहिजे. दाट याला आत घेऊ नये. आणि सोबत मित्रांनो याच्यासोबत जे आहे 49-32चा जो आहे तुम्हाला वापर करायचा आहे. जे 49-32 जे आहे ICL कंपनीचं किंवा जे काय तुम्हाला इतर कंपनीची ग्रेड भेटेल ती, किंवा 52-34 याचं तुम्ही 52-34 जर घेतलं तर मित्रांनो साधारणतः 4 ग्रॅमपर्यंत घेतलं पाहिजे पर लिटरला. आणि तुम्ही जर 49-32 जर घेता असाल तर 5 ग्रॅम हे घेतलं पाहिजे 1 लिटर यासोबत. यामुळे काय होईल तुमच्या प्लॉटमध्ये झाडावर जे आहे पोटॅश आणि फॉस्फरस हे त्याच्यासोबत जाईल, ज्यामुळे त्यांनीही शेंडा थांबण्यासाठी आणि नायट्रोजन कमी करण्यास तीही मदत करेल. त्यासोबतच तुमचे जे काही फवारणार आहात पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट दोन्हीपैकी कुठलंही एक, तेही तुमचं नायट्रोजन पचवून त्याचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये करून देईल. आणि फॉस्फरस सोबत गेल्यामुळे काय होईल तुम्हाला ते कळी जे आहे हे निघण्यासाठी बऱ्यापैकी मदत करेल मित्रांनो. तर मित्रांनो याबरोबरच मार्केटमध्ये अजून एक प्रोडक्ट जे आहे उपलब्ध आहे शेंडा थांबवण्यासाठी, ते म्हणजे बोराटेक एमो नावाचे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो ते आहे. तर मित्रांनो ह्या दोन्हीपेक्षा पोटॅशियम मॉलिब्डेट आणि अमोनियम मॉलिब्डेटपेक्षा जास्त फास्ट गतीने जे रिझल्ट देणार आहे ते आहे बोराटेक एमो. कारण मित्रांनो इथं फक्त तुम्हाला एकच टेक्निकल दिला जातो आणि तो जे आहे जो मॉलिब्डेनम ज्याला म्हणतो आपण पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट पैकी तुम्हाला एकच टेक्निकल भेटतं. पण ज्यावेळेस तुम्ही बोराटेक एमो वापरता त्या टायमाला तुम्हाला इथे 3 टेक्निकल भेटतात. त्याच्यामध्ये तुम्हाला बोरानही मिळतो, अमिनो ॲसिडही मिळतं आणि मॉलिब्डेनमही मिळतं. यामुळे काय होतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही याचा 52-34 सोबत स्प्रे घेता इतर तुम्हाला न्यूट्रिशन ॲडिशनल भेटतात. त्यामुळे शेंडा ब्रेक लवकर होतच होतो, पण झाड जे आहे तुमच्या पोटॅशियम मॉलिब्डेटपेक्षाही फास्ट गतीने जे आहे कळी काढण्यासाठी मदत करतं मित्रांनो, किंवा कळी काढतं जास्त स्पीडमध्ये, ज्यामुळे फ्लावरिंग जे आहे आपल्याला झटपट मिळते. आणि त्यासोबतच मित्रांनो त्यामध्ये बोरान गेल्यामुळे बोरानशिवाय मित्रांनो कळी निघत नाही, बोरानही त्यासोबत जातं. त्यामुळे त्यात तुम्हाला कळीसाठी अजून झाडाला चालना भेटते. सोबतच तुमचं जे मॉलिब्डेनम त्यातून जाणार आहे बोराटेक एममधून ते नायट्रोजन पचुस्तवर तुम्हाला अमिनो ॲसिड जे आहे त्याच्यामध्ये असल्यामुळे ते लवकर झाडाला लागू होऊन ते पण तुम्हाला लगेच कळी काढण्यास मदत करतं. त्यामुळे डबल क्रिया याच्यामध्ये होत असल्यामुळे जे काय आहे फ्लावरिंगसाठी आपल्याला रिझल्ट हा फास्ट येतो. सोबतच मित्रांनो बरेचसे शेतकरी शेंडा थांबवण्यासाठी जे आहेत टिल्टचा जो आहे हा वापर करत असतात. तर टिल्ट जे आहे यांनी नक्कीच शेंडा थांबतो. पण मित्रांनो प्रत्येकच वेळेस टिल्टचा वापर करणे ही योग्य नाही, कारण टिल्टचे जे आहेत काही दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. आणि टिल्ट जे आहे तुमचं ठराविक काळापर्यंत शेंडा दाबणार आहे, फक्त ते थांबून ठेवणार आहे, याच्या वेगळं काही करणार नाही. पण जो काय तुमच्या झाडामध्ये नायट्रोजन जो वाढलेला आहे तो तसाच राहणार आहे. त्यामुळे टिल्ट जे आहे तुमचं फक्त वाढ थांबवतं, पण मॉलिब्डेनम जे आहे हे तुमचं त्या नायट्रोजनला पचवतं. म्हणजे थोडक्यात टिल्ट जे आहे नायट्रोजनला पचवणार नाही, तर ते फक्त तुम्हाला
काही दिवसासाठी किंवा काही वेळेसाठी वाढ थांबवून देईल. तसं आणि कालांतराने त्याची पॉवर कमी होताच ते पुन्हा तुमचं झाड जी काही पूर्वी स्थिती होती त्या स्थितीला जाण्यासाठी सुरुवात होणार. थोडक्यात ते पुन्हा शूट जे आहे तुमचे चालू करून देणार आहे. तर ते शूट पुन्हा चालू नाही यासाठी जर तुम्ही टिल्टऐवजी जर पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट किंवा बोरोटेक एमचा वापर केला तर जो काय तुमच्या झाडात शिल्लकचा नायट्रोजन झालेला आहे एक्स्ट्राचा त्याचा फायदा करून घ्यायचा आहे मित्रांनो. त्याचा फायदा कसा होतो मित्रांनो, तर मित्रांनो होतं काय का बरेच शेतकरी म्हणतात व्हिडिओ छोटा करा. तर मग पूर्ण जर विश्लेषण करायचं म्हटलं तर मित्रांनो व्हिडिओ हा नक्कीच मोठा होता. तर बघा विषयाला विषय वाढत जातो आणि त्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला हा मोठा होत जातो. तर वळूया मेन मुद्द्यावर. तर मित्रांनो जो काय तुमच्या झाडामध्ये नायट्रोजन वाढला गेलेला आहे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा. त्याचा फायदा कसा होतो तर मित्रांनो नायट्रोजनचं रूपांतर जे आहे मित्रांनो हे अॅमिनो ॲसिडमध्ये होतं. नायट्रोजनचं रूपांतर हे अॅमिनो ॲसिड म्हणजे अॅमिनो ॲसिड बनतं हे नायट्रोजनपासूनच. नायट्रोजनच्या व्यतिरिक्त दुसरं कशापासून बनत नाही. तर अॅमिनो ॲसिड जर बनवायचा असेल तर अॅमिनो ॲसिडसाठी लागतो नायट्रोजन आणि तो नायट्रोजन ऑलरेडी तुमच्या झाडात आहे. तर मग त्याला फक्त पचवून त्याचं रूपांतर तुम्हाला अॅमिनो ॲसिडमध्ये जे आहे करून घ्यायचं आहे. त्यामुळे जे आहे तुमच्या झाडाला त्याचा फायदा होतो, जास्तीचा फायदा होतो. ऑलरेडी झाडात नायट्रोजन आहे, करायचं काय फक्त रूपांतर करून घ्यायचं. त्याचं न्यूट्रिएंटमध्ये जे आहे आपल्याला पुढच्या स्टेजमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. तसं टिल्ड जे आहे तुमचं अॅमिनो ॲसिड बनवणार नाही, ते फक्त वाढ थांबवणार आहे. अॅमिनो ॲसिड ते बनवणार नाही. म्हणून जो काय नायट्रोजन आपल्या झाडात वाढलेला आहे त्याचा फायदा करून घ्या. त्याचा फायदा करून घ्यायला शिका मित्रांनो. तर मित्रांनो यासोबतच नुसतं स्प्रे मारून काय होणार नाही. तर अगोदरही व्हिडिओमध्ये मी बोललो आहे का नायट्रोजन कशामुळे वाढलेलं आहे यावर बी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग ते समजा तुम्ही जर नायट्रोट्युक्त जर खत देत असाल तर ते काही काळापुरते थांबवले पाहिजे. सोबत जर एक्स्ट्रा पाणी होत असेल तर मित्रांनो शूट पळणे हा एकटा फक्त नायट्रोजनमुळेच नाही पळत. तर जर प्लॉटमध्ये जर पाणी जास्त झालं तर त्यानेही तुमचं शूट जे आहे मित्रांनो हा पळू शकतो. कारण शूट पळण्याला किंवा शेंडा चालण्याला एकटा नायट्रोजन कारणीभूत नाही तर त्याला पाणीही तेवढंच कारणीभूत आहे. पाणी जर जास्त होत असेल आणि तुम्ही जर नायट्रोजनयुक्त खत जरी आता काही शेतकरी म्हणतील आम्ही नायट्रोजनयुक्त खत देत नाही, आम्ही 52-34 किंवा 60-20 जे आहे हा हेच देतो तरी आमचं शूट चालतं. तर मित्रांनो नक्कीच इथं तुमचं जे आहे पाणी जे आहे हे जास्त होत असणार आहे. त्यामुळे तुमचं जे आहे हा शूट पळतो. सोबतच मित्रांनो वरून ज्यावेळेस तुम्ही जो काही स्प्रे घेणार आहे ह्या तिन्ही टेक्निकल जे आहेत पैकी कुठला एक जो काही स्प्रे घेणार आहे त्याच्या वेळेस तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही 52-34 किंवा 60-20 हे दिलं पाहिजे. आणि जर अतिचा शेंडा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 0-0-50 ड्रिपच्या मार्फत 1 5 किलोच्या दरम्यान दिलं पाहिजे. आणि सूट मापात असेल तर 52-34 किंवा तुम्ही 60-20 देऊ शकता. 60-20पेक्षा शेंडा थांबण्यासाठी 52-34 हे योग्य आहे, कारण त्यामध्ये पोटॅशही भरपूर जातो. त्यामुळे मित्रांनो नियोजन करताना जे काही आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्या मागचे कारणं जे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून तुम्हाला जे आहे त्याचं सोल्युशन सापडेल. तुम्ही जर प्रॉब्लेम नाही शोधले तर सोल्युशन मिळणार नाही. तुम्ही फक्त असं दिसतंय आणि हे आणायचं आणि फक्त मारायचं असं जर केलं तर तुम्हाला त्याच्यावर फक्त तात्पुरता आराम भेटेल आणि पुन्हा जे आहे ते होईल. म्हणजे जे पूर्व जे झालं तेच पुन्हा होणार आहे, ते पुन्हा रिपीट होऊ नये याच्यासाठी आधी कारणं शोधा, त्यावर मग इलाज करण्यासाठी जे आहे सुरुवात करा. मग तुमचं कुठं चुकलं किंवा काय चुकीचं गेलेलं आहे ते टाळा आणि वर जे आहे ते स्प्रे घ्या. सिच्युएशन जे आहे आपल्या त्यात जी आहे पूर्णपणे येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो, आणि नवीन जर असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.